जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी माझ्या हातामध्ये सगळे देऊन टाकले. माझे सद्गुरू निर्गुण आहेत. पहा, गुरुस्वरूप हे निर्गुण असावे लागते. ते परब्रह्म स्वरूप असतात. दिसतात ते देहामध्ये, परंतु निर्गुण अशा स्वरूपात राहतात. ते आत्मस्वरूपात आहेत. तेव्हा असे परब्रह्म स्वरूप सद्गुरू निवृत्तीनाथ सगुण नाहीत. दिसतात ते देहामध्ये, परंतु ते निर्गुण अशा स्वरूपात राहतात. आत्मस्वरूपात आहेत ते. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे आत्मस्वरूपामध्ये आहेत आणि त्यांनी माझ्या हातामध्ये आत्मस्वरूपाचे वैभव देऊन टाकले. ज्ञानोबा, घे हे आणि वाट लोकांना. कर जगाचा कायापालट. सांग लोकांना हे दे. आणि म्हणून त्यांनी हे माझ्या हातात वाटायला दिले आहे असे ज्ञानोबा सांगतात. मग ज्ञानोबांचे तरी ऐका. हे जे खरं आहे ते ऐकत नाहीत लोक. आणि जो नुसता धांगडधिंगा असतो तिथे पळतात, तिकडे गर्दी करतात. म्हणून ज्ञानोबा सांगतात, माझ्या सद्गुरूंनी माझ्या हातामध्ये सगळे देऊन टाकले आहे आणि सांगितले की वाट हे धन तू आपल्या भक्तांना. म्हणून ज्ञानोबांनी हा सगळा ग्रंथसंग्रह निर्माण केला. तेवढ्यासाठीच हे हरिपाठाचे अभंग आपण सुरू केले. कारण ज्ञानेश्वरी वाचली, त्यांचा अमृतानुभव वाचला, चांगदेव 65 वाचली, पण हा ग्रंथ राहिला होता. आता हाही थोडासा ऐकून घ्यावा म्हणून आपण वाचतो आहोत. या हरिपाठाच्या अभंगामध्ये भक्तीचे सुलभ साधन ज्ञानोबांनी सांगितले आहे. भक्ती वाटते तितकी सोपी नाही. सुरुवात सोप्यानेच होते, परंतु हा मार्ग जरी सोपा वाटत असला तरी ज्ञानोबा सांगतात त्या पद्धतीनेच भक्ती करायला हवी. भक्ती गौणी भक्ती राहू नये. गौणी भक्ती अशी असते की भक्त वेगळा आणि भगवान वेगळा. अशी भक्ती ज्या वेळेला चालते त्या भक्तीमधून मग भगवंताची प्राप्ती होत नाही, आत्मस्थिती प्राप्त होत नाही. म्हणून भक्तीची दुसरी अवस्था आहे ती पराभक्ती. ती अद्वैत भक्ती आहे. भगवंत आणि आपण एकच होऊन जाणे. भक्त भगवंत स्वरूप होऊन भक्ती करत राहणे हीच खरी भक्ती आहे. परंतु ही अद्वैत भक्ती सुरुवातीला सहजासहजी साधणार नाही. म्हणून सुरुवात तर आपल्याला द्वैत भक्तीनेच करायला लागते. म्हणून ज्ञानोबा आपल्याला भक्तीचे हे प्राथमिक स्वरूप सांगत असताना ती भक्ती कशी करायची आणि प्राथमिक भक्तीचा जो मार्ग आहे तो जर चुकला किंवा त्याच्यामध्येच काही गलथानपणा झाला, मग ती अद्वैत भक्ती पुढेच राहून जायची आणि पुढे तो भगवंत आणखी लांब राहील. मग काय करायचे? ज्ञानोबा आता आपल्याला जी भक्ती करायला सांगतायत ती भक्ती करताना ती कशी करायची हे आधीच्या अभंगामध्ये फार सुंदर विचार ज्ञानोबांनी सांगितला होता. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या सद्गुरु कृपेने अशी अद्वैत भक्ती माझ्याकडून घडल्यामुळे काय झाले हे आपण पुढील अभंगात पाहणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.